जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर मुक्कामावरून आता सराटीच्या दिशेने मार्गस्थ होता। आपण पाहू शकतो लाखो वारकरी या वारीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। विठुनामाचा गजर करत ही वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते। पाऊली चालली पंढरीची वाट या उक्तीप्रमाणे हळूहळू पावले ही पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे आणि आता सराटीच्या दिशेने हा मुक्कामस्थळी ही मार्गस्थ होत आहे आणि भर पावसात देखील वारकरी आता चालत असले। जिथे आपण पाहिलं मागील 4-5 दिवसापूर्वी कडाक्याचं ऊन तर उन्हामध्ये देखील वारकरी अंगाची लाहीलाही होत असताना देखील वारीमध्ये चालत होते। पण कालपासून पावसाचं वातावरण झालेलं आणि थोडा पाऊस देखील पडत आहे, परंतु कुठल्याही पावसाची तमा न बाळगता हे वारकरी वारीमध्ये चालत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पावले चालती पुढे अशी पुढे पुढे चालत हे मार्गस्थ होत आहे। यामध्ये कुठलाही थकवा नाही, काही नाही, अशी कुठलीही विठुरामाचा गजर करत हे टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये हे वारकरी पुढे मार्गस्थ होत आहे आणि आता काही वेळातच हे वारकरी इंदापूरची वेश ओलांडून सराटीमध्ये संध्याकाळच्या मुक्कामासाठी जातील आणि उद्यापासून पालखी सोहळा हा अकलूजमध्ये दाखल होईल आणि सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करेन। तर वारकऱ्यांचा उत्साह आपण पाहू शकतो। आता पालखी देखील जवळ आली आणि पालखीच्या दर्शनासाठी देखील नागरिकांनी झुंबड केलेली आहे। जशी पालखी जशी जवळ येईल तशी नागरिक, महिला, वृद्ध, अबाल सगळे पालखीच्या दर्शनासाठी एकच गर्दी करत असतात आणि विठुनामाचा गजर हा वारकऱ्यांच्या कडून सुरू असतं। टाळ मृदुंग असेल, हरिनामाचा जप सर्व वारकरी हे करत मार्गस्थ पुढे होत असल्याचे चित्र आपण या वारीमध्ये पाहायला मिळतो। सचिन धुमाळ, LS मराठी, इंदापूर, पुणे।